जय श्रीराम। मी धनाजी मनोहर फड। छत्रपती संभाजीनगर ते अयोध्याधामचा प्रवास सुरू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरपासून मनमाडपर्यंत रेल्वे स्थानकातून रेल्वेने प्रवास करून मी सध्या मनमाड या रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेलो आहे। मी रेल्वेने अयोध्यापर्यंत पोहोचणार आहे। मनमाड ते अयोध्या असा 1265 किलोमीटरचा अंतर जवळपास 20 तासामध्ये हे अंतर आम्ही पूर्ण करणार आहोत। जर का आपल्याला अयोध्याधामला जायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरमधून आपण रेल्वेने जाऊ शकता किंवा एरोप्लेनची सुविधा सुद्धा उपलब्ध करून आहे। प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर ते लखनौ ते अयोध्याधामपर्यंत आपण पोहोचू शकता। हिंदू धर्मातील जी काही महत्त्वाची 7 तीर्थक्षेत्र आहेत त्यातील राम जन्मभूमी म्हणजेच अयोध्या हे एक तीर्थस्थान जे अतिशय प्राचीन आणि हिंदू धर्माचा आहे। चला तर आता आपण अयोध्याकडे प्रवास सुरू करूया। मनमाड प्लॅटफॉर्मवर फायनली आमची ट्रेन आली। आता अयोध्येचा प्रवास सुरू झाला आहे। ट्रेनमध्ये आम्ही बसलोय। आमच्या सीट क्रमांकावर सध्या माझी अप्परची सीट आहे, मात्र खाली बसलोय दिवस असल्यामुळे। चला आता प्रवासाला सुरू झाले आहे। जय श्रीराम। त्यानंतर माझ्यासोबत दीपकजी जाधव आजोबा दिसत आहेत, तर ते सुद्धा अयोध्यापर्यंत प्रवास करणार आहेत। तर त्यांना थोडंसं विचारूया, केव्हा बसला होतात आपण ट्रेनमध्ये? कितने बजे बैठे थे आप ट्रेन में? हम बैठे 6 बजे कुछ मिनट। ओके। सकाळी 6 वाजता त्यांचा ट्रेनने प्रवास सुरू झाला आहे। आमच्यासोबत आहेत, तर आता मस्त आमच्या गप्पा होतील। मंदिराबद्दल त्यांच्याकडे काय माहिती आहे ती पूर्णतः घेणार आहे आणि पुढे सुरू करूया। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम, भज प्यारे तू सीताराम। आणि सुंदर प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांचं मन आकर्षित करतं। आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान सुंदर आणि स्वच्छता आपणाला दिसते प्लॅटफॉर्मवर। बोलो जय जय श्री राम। उत्तर प्रदेशमधील अयोध्या या रेल्वे स्टेशनवर उतरून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आता आपण पाहू शकता आम्ही टोटोमध्ये बसलो आहे। टोटोचं संपूर्ण दर्शन अयोध्याचं राम मंदिर इथून रेल्वे स्टेशनपासून 12 किलोमीटर दूर असून आता आम्ही या टोटोमधून प्रवास करतो आहे। आपणही रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर 30 किंवा 40 रुपयामध्ये आपणाला हा टोटो अयोध्याकडे घेऊन जातो। चला तर आता आपण मंदिराकडे जाऊया। मंदिर यहाँ से बता सकते हैं आप? होगा 3 किलोमीटर। 3 किलोमीटर 3। आप हमें मंदिर के पास छोड़ने वाले हैं? हाँ हाँ। आप कितने दिन से यहाँ पे टोटो चलाते हो? 2 साल हो गया। कैसा लगता है अयोध्या नगरी में? बहुत अच्छा। जय श्री राम। जय श्री राम। जागा है अवध का, भाग भी गूंजा है विजय का, राग भी योगी सबको की अखियों से झलका प्रेम अनुराग जी। सज धज के ओ सज धज के लागे सबसे न्यारे राम। बोलो जय जय श्री राम, हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम। बोलो जय जय श्री राम। सध्या मी आहे अयोध्येतील प्रवेशद्वाराजवळ। खूप मोठ्या संख्येने भक्त दर्शन करून येत आहेत। काही भक्त आहेत या ठिकाणी जे दर्शन करून आलेले आहेत, तर त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया। आप पहले बताएंगे कहाँ से आए आप? हम मिथिला से आए हैं, मिथिला से। क्या आपका दर्शन हो गया? हाँ, बहुत अच्छा से दर्शन हुआ। कैसा लगा आपको राम मंदिर नया बनाया बहुत गया अच्छा है? लगा राम मंदिर। आज से हम लोग नहीं चाह रहे थे, हम लोग जब से हम सब 50 वर्ष से लड़े हैं और लड़ते रहे हैं और राम जन्मभूमि को बनवाए हैं, किए हैं, लड़े हैं, साधना किए हैं। क्या बताएंगे 500 साल का राम भूमि को इस मतलब इतिहास है? ये तो एक नया इतिहास हो गया, विश्व का इतिहास हुआ। ये भारत का नहीं, विश्व का इतिहास हो गया राम जन्मभूमि। ये सदा रहेगा, सदा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जय
खूप मोठ्या घोषणा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम. चला आता आपण पूर्ण मंदिराकडे जाऊया. मंदिराचा नेमका काय इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पाहताय आता आम्ही मंदिर दर्शनासाठी जातोय. खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. पाहूया आता या मंदिराचा संपूर्ण विस्तृत असा इतिहास मी आपणाला थोड्या वेळामध्ये सांगणार आहे. तर सध्या आम्ही लाईनीत आहोत. पुढे गेल्यानंतर आमचा मोबाईल फोन, त्यानंतर कॅमेरा किंवा इतर जे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आहेत तर ते गॅजेट्स आमचे लॉकरमध्ये जमा करून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आम्ही मात्र मंदिरामध्ये ते घेऊन जाऊ शकणार नाही. पण मंदिराचा नेमका काय इतिहास आहे ते मी तुम्हाला बाहेर दर्शन करून आल्यानंतर अवश्य सांगणार आहे. जय श्रीराम. फायनली 2 तासाच्या प्रदीर्घ अशा रांगेत थांबल्यानंतर माझं लांब रल्लाचं दर्शन झालेलं आहे. आपणाला मंदिर मोबाईल कॅमेरा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला ते दाखवू शकत नाही. मात्र मंदिराच्या बाहेरचं दृश्य आपणाला दाखवते. प्रामुख्याने अयोध्येतील या राम मंदिराला 500 वर्षाचा इतिहास आहे. असं सांगितलं जातं की 15व्या शतकामध्ये बाबर हा मुस्लिम आक्रमणकर्ता म्हणून आपल्या देशामध्ये आले आणि त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली गेली. पुढे मुघल राजवट थोडीशी कमकुवत झाल्यानंतर ज्या ठिकाणी हे अयोध्येचे राम जन्मभूमीचं ठिकाण असल्यामुळे पुढे रामाचं मंदिर या ठिकाणी व्हावं अशी मागणी झाली. मात्र त्याला विरोध झाला. असा 500 वर्ष तब्बल संघर्ष केल्यानंतर शेवटी 1989 मध्ये या ठिकाणची बाबरी मस्जिद ही पाडली गेली आणि पुढे राम जन्मभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि शेवटी 5 ऑगस्ट 2020 मध्ये या राम जन्मभूमीचं या ठिकाणी उद्घाटन झालं. शेवटी 22 जानेवारी 2024ला राम जन्मभूमीतील या मंदिराचं उद्घाटन झालं आणि मूर्तीची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण संपूर्ण हे जे काही मंदिर आहे ते मंदिर 70 एकरमध्ये प्रामुख्याने असून त्यापैकी 2.7 एकरमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हे मंदिर एकूण तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला अशा 3 प्रकारे असेल. तळमजलामध्ये बाल रामाची त्या ठिकाणी मूर्ती आहे. जी मूर्ती प्रामुख्याने योगीराज यांच्या मुलाने म्हणजेच अरुण यांनी बनवलेली आहे, जे अतिशय सुप्रसिद्ध असे शिल्पकार आहेत. योगीराज शिल्पी हे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खूप साऱ्या पोस्ट आपल्या पिढीमध्ये 500 वर्षापासून चालू असलेला हा राम जन्मभूमीचा प्रश्न मिटला आणि हे मंदिर तयार झालं. त्यामुळे देशातील लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि मंदिराचं दर्शन घेतात. तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्हाला अयोध्यामध्ये यायचं आहे, म्हणजेच उत्तर प्रदेशमधील अयोध्या जे एक अतिशय प्राचीन असं धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, जे शरयू नदीच्या काठावर वसलेलं आहे. आपणास विनंती करतो की जेव्हा आपण या ठिकाणी याल तेव्हा हनुमानगडी, त्यानंतर कनक भवन, दशरथ महल, शरयू नदीच्या काठी होणारी त्या ठिकाणची आरती असं या सगळ्यांचा लाभ आपण घेऊ शकता. आणि अगदी सहजतेने म्हणजे तुम्हाला जर का पर पर्सन 5 ते 6,000 रुपये फक्त हे मंदिर पाहण्यासाठी खर्च येईल. तुम्ही व्यवस्थित जर का नियोजन केलं तर त्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुम्ही अयोध्या दर्शन करू शकता. मी सुद्धा अतिशय कमी खर्चामध्ये आलोय आणि दर्शन झाले. आपल्या सगळ्यांना इकडे आजूबाजूला जर का पाहिलं, आपण पाठीमागे जर का पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तांच्या रांगा येत आहेत. सगळ्यांच्या तोंडी एकच नामघोष होतोय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपण पाहू शकता, क्या बताएंगे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांच्या तोंडी एकच नाव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सध्या मी आहे हनुमानगडीच्या बाजूला. आपण पाहताय हीच ती हनुमानगडी, जिथे हनुमानाचं मंदिर असून जेव्हा प्रभू रामचंद्र लंका जिंकून अयोध्यामध्ये परत आले होते तेव्हा त्यांनी हनुमानाला येथे थांबण्यास सांगितले होते. हनुमान येथेच थांबले. तीच ती हनुमानगडी. हनुमानगडीला जाऊयात. हनुमानगडीच्या पुढील बाजूचं जसं दृश्य आहे ते मी दाखवण्यात येणार आहे. आपण पाहताय किल्ल्याच्या आकाराची ही हनुमानगडी अयोध्या नगरीतील.
स्मरण करना है। राम नाम लेने के लिए हमें तंबाकू, बीड़ी, सिगारेट, दारू, मांस, मछली, अंडा, व्यभिचार इन बुरी व्यसनों से दूर रहना और आती जाती स्वास्थ्य राम नाम का स्मरण करना। चलो 1 सेकंड के लिए सभी ने राम राम देखो। श्वास लेते समय राम राम करना है, श्वास छोड़ते समय राम राम करना है। राम का नाम अंदर डालो। करिए अंकल जी राम राम। मी जातोय हनुमानगडीकडे. आपण पाहताय हनुमानगडी अयोध्येमधली आणि हनुमानगडीच्या या रस्त्याने जातोय. किल्ल्यासारखी हनुमानगडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा भक्त अयोध्येमध्ये येतात तेव्हा अगोदर हनुमानगडीचं दर्शन करतात आणि पुढे रामलल्लाच्या दर्शनासाठी जातात. आजूबाजूला आपण प्रसाद घेऊ शकता. दुरून जर का पाहिलं तर सध्या मी आहे अयोध्यातील महत्त्वाचं एक ठिकाण असणारं ते म्हणजे हनुमानगडी. आपण पाठीमागे पाहता ही ती हनुमानगडी ज्याचं जर का बाहेरून चित्र पाहिलं तर एक किल्ल्यासारखं दिसतं. जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये म्हणजे लंकेवर विजय मिळून ते जेव्हा अयोध्यात आलेले होते तेव्हा अयोध्यामध्ये आल्यानंतर त्यांनी हनुमानाला याच ठिकाणी थांबायला सांगितलं. हनुमानजी प्रहरी आहेत तर ते एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच हनुमानगडी. चला तर आता पुढे जाऊया हनुमानगडीला. मी तुम्हाला श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। चला तर आता जाऊया आपण अयोध्येतलं दुसरं एक महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे कनक भवनकडे. चला आता कनक भवनच्या रस्त्याने आम्ही आहोत. थोड्याशा काही अंतरावर कनक भवन आहे. याही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला जी काही लागणारी साहित्य आहेत त्या साहित्याची दुकानं आहेत पाहू शकता. अयोध्येमध्ये अजून एक ठिकाण महत्त्वाचं म्हणजे आता मी सध्या आलेलो आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहताय एक कनक भवन आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीतादेवी या ठिकाणी राहत होत्या. तर कनक भवन आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला या बाजूला जी दिसत आहे ती दुकानं आणि समोर जे दिसते तर ते आहे भवन. हे आपण पाहू शकता. आमचे संभाजीनगरकर सगळे आलेले आहेत तिथं. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. झालं का दर्शन? दर्शन व्हायचं. आमच्यासोबत रेल्वेने प्रवास करत आलेले होते. सकाळी शरयू नदीमध्ये स्नान करून ते हनुमानगडीचं दर्शन घेऊन आता कनक भवनामध्ये आलेले आहेत. जय श्रीराम. राम जन्मभूमी अयोध्येमध्ये अजून एक महत्त्वाचं पाहण्याचं ठिकाण ते म्हणजेच कनक भवन. सध्या मी कनक भवनाच्या परिसरामध्ये आहे. दुपारची वेळ असल्यामुळे कनक भवन मंदिर पाहण्यासाठी मिळत नाही आहे, बंद आहे. थोड्या वेळानंतर म्हणजे 3:30 वाजता ते मंदिर उघडेल. मात्र मंदिराचं जेव्हा आपण पाहतो किंवा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच हे मंदिर आकर्षित करतं. साक्षात प्रभू श्रीरामचंद्र म्हणजेच श्रीराम आणि माता सीता हे दोघेही या ठिकाणी वास्तव्यास होते. माता कैकेयीने सीता मातेला मोदिकाई रसमच्या मध्ये हे मंदिर म्हणजेच हे महल गिफ्ट केलेलं होतं. तर पाहू शकता आपण हे ते कनक भवन. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम
प्यारे तू सीताराम। अयोध्या अयोध्या ए मेरे प्यारे राम, बोलो जय जय श्री राम। अयोध्या ए मेरे प्यारे राम, बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम, बोलो जय जय श्री राम। युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया। जागा है अवध का भाग जी, गूंजा है विजय का राग जी। योगी संतों की अखियों से छलका प्रेम अनुराग जी। सज धज के ओ सज धज के लागे सबसे न्यारे राम, बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु। कनक भवनच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल मधुरममध्ये आम्ही इडली डोसा खाण्यासाठी जातोय। आपण पाहू शकता। भाई डोसा है क्या? एक मसाला डोसा दो बना के दे दो, अच्छा बनाओ। हमारा वीडियो देखा था हमने पहले। तिलक है राज सिंहासन राम का बोलो जय श्री राम। राम का होगा राज जगत में, प्रश्न न कोई शक है। जय श्रीराम। अयोध्या नगरीमध्ये मी आहे आता सध्या लता मंगेशकर चौकामध्ये। आपण पाहू शकता की या चौकाला नाव लता मंगेशकर असं देण्यात आलेलं आहे। देशाच्या गान सम्राज्ञी म्हणून ज्या ओळखल्या जातात, तर त्यांचं गिटार आपण जे पाहताय जे 40 टन वजनाचं आहे आणि याच्याच उजव्या बाजूला समोरच्या बाजूला शरयू घाट आहे, जिथे आरती होते तिथेही आम्ही जाणार आहोत। आपण जेव्हा जेव्हा अयोध्यामध्ये येत आहे तेव्हा आपण अवश्य या ठिकाणी या। खूप सारे भक्त अयोध्येमध्ये आल्यानंतर या ठिकाणी येतात आणि आपले फोटो काढतात। अयोध्येतला एक फोटो पॉइंट म्हणून। जय श्रीराम। अयोध्या नगरीमध्ये सध्या स्थितीत मी आहे शरयू नदीच्या काठावर। आपण पाहू शकता की ही जी काही आपल्याला दिसते तर ती आहे शरयू नदी, जिचं विस्तृत असं पात्र असून नदीचं पाणी वाहत आहे आणि बाजूला जो आपल्याला दिसतोय तो आहे पूल शरयू नदीतून। या ठिकाणीच दररोज सायंकाळी 7:15 वाजता आरती होते। त्या आरतीला अयोध्या नगरीतील खूप सारे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि आरतीचा लाभ घेतात। आम्हाला ट्रेन असल्यामुळे आम्ही आरतीसाठी थांबणार नाही आहोत, मात्र आपल्याला हा घाट दाखवायचा होता, त्यासाठी मी आलेलो आहे। आपण पाहताय शरयू नदीतील हा शरयू घाट। असं वाटतंय की इथे दिवसभर पूजा अर्चा पण होत असतील, तर पूजा अर्चेसाठी हे ठेवलं। रामाने 14 वर्ष वनवासात काढले, अगदी तशाच पद्धतीने 8200 किलोमीटरचा प्रवास त्यांनी 765 दिवसामध्ये पूर्ण केलेला आहे। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया, क्या बताएंगे आप? 8200 किलोमीटर पैदल अयोध्या से श्रीलंका गए थे, तो आपके क्या कैसा रहा एक्सपीरियंस और क्या बताएंगे आप प्रभु श्री रामचंद्र जी के बारे? सबसे पहले तो सभी लोगों को मैं जय श्री राम कहता हूँ। और मेरी जो यात्रा थी ये श्री राम जी के वनवास के ऊपर डिपेंड है कि जहाँ जहाँ श्री राम जी, लक्ष्मण जी और सीता जी अपने वनवास के दौरान गए थे, उस जगह को मैं लगभग 1 साल तक पैदल कवर किया। जैसे यूपी, एमपी, छत्तीसगढ़, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, केरला, फिर श्रीलंका। और इस सफ़र के दौरान मैंने बहुत सारे जंगल, घने जंगल हो गया, घाटियाँ हो गए, कुछ नक्सलाइट एरिया हो गए, जैसे छत्तीसगढ़ के कुछ नक्सलाइट एरिया, वहाँ उसको क्रॉस किया। तेलुगु लोगों से मिला, तमिल लोगों से मिला, और उन्होंने बहुत हद तक मेरी बहुत ज़्यादा सहायता किया। जैसे खाना खिलाने में हो गया, कुछ डोनेशन दिया, पैसे दिए।
और कभी कभी तो ऐसा होता था कि पूरे 1 साल की यात्रा में लगभग मैं 3 महीने तक खाना नहीं खाया हूँ, क्योंकि जंगल होने के कारण गांव जो है वो दूर दूर होते थे, तो इस वजह से मुझे खाना नहीं मिलता था। कहीं कहीं पर पानी की व्यवस्था ऐसी थी कि ग्रीस का पानी मुझे पीना पड़ता था, वहाँ पर पानी की व्यवस्था नहीं था जंगल होने के कारण। तो ये सब सारे एक्सपीरियंसेस जो है मैंने अपनी किताब में बताया है कि किस तरीके से लोग मेरी मदद किया करते थे और किया अपने सफ़र में मुझे। मतलब लगभग 8,200 किलोमीटर की ये जर्नी जो आपने पैदल पूरी की है, तो उसके लिए खर्चा कितना आया कम से कम? लगभग मेरे पास जो था वो लगभग 12,000 से लेकर 15,000 तक स्टार्टिंग में, और फिर उसके बाद लोगों ने जैसे जैसे सोशल मीडिया पर लोगों को पता चला वैसे वैसे उन्होंने डोनेशन दिया। महाराष्ट्र से डोनेशन आया, यूपी से आया, यूएसए से आया, तमिलनाडु, तेलंगाना, मतलब भारत के हर राज्य से कोई ना कोई मुझे डोनेशन दिए कि तुम्हारी यात्रा जो है वो रुके ना पैसे के कारण। जब मुझे श्रीलंका भी जाना था तो मेरे पास रुपए नहीं थे, तो लगभग 60,000 लग रहे थे टिकट के साथ, और 1 महीना मुझे वहाँ पर पैदल चलना था श्रीलंका में। तो बहुत कुछ बेंगलोर के एक लोग थे, उन्होंने मेरे लिए टिकट बुक किए। कोई यूएसए के थे तो उन्होंने मेरे लिए होटल्स थोड़े बुक कर दिए। फिर महाराष्ट्र के कुछ थे तो उन्होंने पैसे दिए कि तुम्हें कहीं खाने की दिक्कत हो तो तुम अपना प्रॉब्लम जो है उसे सॉल्व कर सकते हो अपने पैसे के माध्यम से। तो इस तरीके से उन्होंने मदद किया, और लगभग पूरे यात्रा में लगभग 1.5 लाख मुझे लगे। च्या लाईटीमध्ये झगमगत असलेलं श्रीराम जन्मभूमीतील हे मंदिर। जय श्रीराम। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून। तोपर्यंत आपल्या सगळ्यांनाच जय श्री